इंट्रोडक्शन टू माइक्रोबायोलॉजी में हमने देखा है, हमें देखना है एप्लाइड माइक्रोबायोलॉजी। तो व्हाट आर द फील्ड जिसमें एप्लाइड माइक्रोबायोलॉजी से स्टडी किया जाता है, जिसमें मॉलिक्यूलर बायोलॉजी आता है, एप्लाइड जेनेटिक्स आता है, प्रोटीन्स आता है, एंड स्टडी ऑफ सम एंजाइम्स आता है रिलेटेड टू प्रोकैरियोटिक एंड यूकैरियोटिक माइक्रोब्स। आपको पता है प्रोकैरियोटिक माइक्रोब्स मतलब क्या होते हैं? जो क्या करते हैं बेटा? यस, क्या करते हैं? जो प्रोकैरियोटिक और यूकैरियोटिक में क्या फर्क है? यस, हाँ, प्रोकैरियोटिक क्या होता है? विदाउट न्यूक्लियर मेम्ब्रेन होता है ना? न्यूक्लियर मेम्ब्रेन एब्सेंट रहता है। तो अप्लाइड माइक्रोबायोलॉजी में हमें कुछ देखना नहीं है। इसमें आपने अगर इस चैप्टर को देखा होगा तो आपको समझ में आ गया होगा कि इसमें हमें जो देखना है वो क्या देखना है बेटा? इंडस्ट्रियल माइक्रोबायोलॉजी। क्या देखना है हमें? इंडस्ट्रियल माइक्रोबायोलॉजी। तो इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजी में हम क्या स्टडी करने वाले हैं? आता हे जे मी फ्लो चार्ट किंवा याला काय म्हणतो आपण? चार्ट काय म्हणतात? चार्ट, हाँ। तो ये इस टाइप का चार्ट आपको एग्जाम में आ सकता है टू राइट, मतलब एक आध लिखा रहेगा या दो लिखे रहेंगे, दो आपको लिखना पड़ेगा, ऐसे हो सकता है। इसलिए इंस्टेड टू राइट द डेफिनेशन इन सेंटेंस, मैंने आपको इसी फॉर्म में क्या दिया है? ये दिया हुआ है, ठीक है। अभी इंडस्ट्रियल माइक्रोबायोलॉजी में हमें क्या पढ़ना है बेटा? इंडस्ट्रियल माइक्रोबायोलॉजी में हमें पढ़ना है कमर्शियल यूज ऑफ माइक्रोब। डू यू नो वेयर कमर्शियली माइक्रोब्स आर यूज? माइक्रोब किस में यूज होते हैं? प्रोबायोटिक, और एक प्रोबायोटिक हो गया, दूसरा ईस्ट। ईस्ट म्हणजे काय? प्रोबायोटिक तू प्रोडक्ट सांगितला आणि ईस्ट हा मायक्रोब सांगितलाय। बेकरी इंडस्ट्री माहिती आहे? बेकरी इंडस्ट्रीमध्ये ईस्ट वापरतात। त्याच्यानंतर आपण जे योगर्ट नावाने डब्बे मिळतात, दही सारखे असतात, ते पण जास्त घट्ट असतात। हाँ, तो वो योगर्ट हो गया। योगर्ट म्हणजे कर्डच, फक्त योगर्ट काय असतं? इंडस्ट्रियल प्रोडक्ट असतो, तो उसका डेंसिटी ज़्यादा होता है, वो डेंस होता है, डोंट टॉक, उसका वो डेंस ज़्यादा होता है, उसमें पानी कम रहता है, ठीक आहे। तुम्ही बघितलं असेल जे दही आपण विकत घेतो डब्यात असतं ते जास्त थिक असतं, आपण घरी लावतो त्याच्यापेक्षा, ठीक है। तो उसमें वाटर कंटेंट ज़्यादा होता है जो हम घर पे लगाते हैं, क्योंकि मिल्क ऑल्सो कंटेन वाटर। तो वाटर का ऑब्वियसली दही नहीं लगेगा, वाटर का कर्ड में कन्वर्जन नहीं होगा, पानी वैसे के वैसा रहता है। फिर हमें इसमें डब्बे में क्यों नहीं दिखता? वो क्यों नहीं दिखता? क्योंकि वो निकाला जाता है, वो फेक दिया जाता है। आणि खरे जे हे असतात ते स्ट्रेन्स जे असतात, बॅक्टेरिया, ते त्याच्यातच असतात, जे इंडस्ट्रीमध्ये फेकून देतात दहीचं पाणी त्याच्यावरती, ठीक है। अभी यहाँ पे ध्यान दो, उसके बारे में हम बाद में बात करेंगे, है वो हमें टॉपिक कमर्शियल यूज ऑफ माइक्रोब। तो व्हाट इज द कमर्शियल यूज? इकोनॉमिक, सोशल एंड इन्वायरमेंटल रिलेटेड प्रोसेस एंड प्रोडक्ट। मतलब हमें इसमें क्या पढ़ना है? जो भी कमर्शियल यूज रहेगा माइक्रोब्स का, उसके बारे में हमें बात करनी है, उसके प्रोसेस पढ़ना है, उसके प्रोडक्ट पढ़ना है, ठीक है। अभी ये कैसे पढ़ेंगे या कौन से दो स्टेप्स में हम पढ़ने वाले हैं? विद द हेल्प ऑफ फर्मेंटेशन प्रोसेस। सबको पता है दुधाचं दही लागतं म्हणजे काय होतं? फर्मेंटेशन होतं, ठीक आहे। कोणी मला सायंटिफिक लँग्वेज मध्ये फर्मेंटेशन म्हणजे काय सांगू शकतं? दुधाचं दही लागतं हे आपण ॲप्लिकेशन घेतो, त्याचं फर्मेंटेशन म्हणजे काय? इडली डोसा बॅटर राईज होतं ना, रात्रभर आई ठेवते किंवा मग आपण ते राईज होतं, हां बरोबर बरोबर। लॅक्टोज जे दुधात प्रेझेंट असतं ते कशात कन्वर्ट होतं बेटा? लॅक्टिक ऍसिड मध्ये। लॅक्टिक ऍसिड ऍसिड आहे तर ते थोडंसं हे असतं ना, आंबट असतं, तर आंबट असतं म्हणून त्याची काय चेंज होते बेटा? टेस्ट पण चेंज होते, सॉर असतं, थोडंसं आंबट असतं, ठीक आहे। तर ऍसिड आहे, सगळ्यांना माहिती आहे ऍसिड कसे असतात, स्वार असतात, थोडेसे आंबट असतात। तशी तर दुधापेक्षा दह्याची पण चव थोडी आंबट होते, कारण की दुधातलं लॅक्टोज जे शुगर असतं ते कशात कन्वर्ट होतं बेटा? लॅक्टिक ऍसिड मध्ये कन्वर्ट होतं। हे कोण करतं? लॅक्टोजचं कन्वर्शन लॅक्टिक ऍसिड मध्ये कोण करतं? हे करतात बॅक्टेरिया। कौन करता? बैक्टीरिया। अभी इतना जान लो कि हमारे एलिमेंटरी कैनाल में गुड बैक्टीरिया भी होते हैं और बैड बैक्टीरियाज भी होते हैं। तो गुड बैक्टीरिया मतलब जैसे लैक्टोबैसिलाई के बैक्टीरिया है, दे आर गुड बैक्टीरिया।
क्लॉस्ट्रीडियम नाम का हमने लास्ट ईयर देखा था। क्लॉस्ट्रीडियम हार्मफुल बैक्टीरिया में देखा था, जो फूड पॉइजनिंग कॉज करता है बैक्टीरिया। मतलब पका हुआ कुक फूड जो पॉइजनस कर सकता है, वो कौन सा बैक्टीरिया होता है? क्लॉस्ट्रीडियम। तो क्लॉस्ट्रीडियम इज अ हार्मफुल बैक्टीरिया। उसका पॉपुलेशन डिक्रीज करने के लिए कौन काम करता है बेटा? ये लैक्टोबैसिली काम करते हैं। मतलब गुड बैक्टीरिया किल द बैड बैक्टीरिया। अभी जब हम एंटीबायोटिक लेते हैं तो क्या होता है? एंटीबायोटिक को अच्छा बुरा कुछ समझ में नहीं आता, वो सबको मार देता है, सब बॅक्टेरिया को मार देता है वो। फिर डॉक्टर कहते हैं, म्हणजे आपण औषध घेतोय तरी मला बरं नाही वाटत आहे, कारण की नेचुरली अपने बॉडी में जो लैक्टोबैसिली प्रेजेंट है वो एंटीबायोटिक ने मार दिए। तो हर रोज तो हम दवाई लेके नहीं जिंदा रह सकते, इसलिए टू इंक्रीज द पॉप्युलेशन ऑफ लॅक्टोबॅसिली हमें क्या, वो जो कर्ड है या दही भात है या ताक है जे काही आहे ते डॉक्टर घ्यायला सांगतात। टू इंक्रीज द पॉप्युलेशन ऑफ दैट गुड बैक्टीरिया, वो नेचुरली किसका पॉपुलेशन कंट्रोल करते हैं? क्लॉस्ट्रीडियम का पॉपुलेशन कंट्रोल करते हैं, वो हमें हार्म नहीं करते। अभी भी हमारे स्टमक में क्लॉस्ट्रीडियम रहेगा, लेकिन गुड बैक्टीरिया उस पर क्या कर रहे हैं बेटा? काम कर रहे, वो पॉपुलेशन उसका कंट्रोल कर रहे, इसलिए वो हार्म नहीं पहुंचाते। ये इम्यूनिटी है आपका जो भी है, ठीक है, समझ में आया? तो वो प्रोबायोटिक्स में भी काम आता है, जो मैंने अभी लैक्टोबैसिली का आपको बताया। विद द हेल्प ऑफ फर्मेंटेशन प्रोसेस, जिसमें आएगा आपका ब्रेड बनाना, चीज बनाना, दोनों में भी हम बात करेंगे। और इसमें है गार्बेज मैनेजमेंट एंड पोल्यूशन कंट्रोल। आपको लास्ट ईयर बायो रिमीडिएशन नाम का एक टॉपिक था, छोटा सा एकदम, ठीक है, जो आर्सेनिक कंट्रोल करता है, जो ऑयल स्पिल को कंट्रोल करता है, तो उसको कहते हैं बायो रिमीडिएशन। मतलब जो ओशन में बड़े बड़े जहाज जो ऑयल लेके जाते हैं, वो सपोज एक्सीडेंट हो गया उसका या लीक हो गया इन एनी हाउ, अगर ऑयल स्पिल हो गया ओशन पे, तो वो बैक्टीरिया क्या करते हैं बेटा? उसको कंज्यूम करके उसका ऑब्वियसली क्या करेंगे? डिकम्पोजिशन करेंगे। लेकिन आपका तो काम हो रहा है ना, ऑयल तो हट रहा है उससे, तो उसको कहते हैं बायो रिमीडिएशन, ठीक है। गार्बेज कंट्रोल में भी ये आता है। प्लास्टिक, अभी आपने देखा होगा रिसेंटली, प्लास्टिक ईटिंग बैक्टीरियाज आर ऑल्सो देयर, रबर ईटिंग बैक्टीरिया इज ऑल्सो देयर। रबर पे भी बैक्टीरिया जिंदा रह सकते हैं, मतलब दे आर क्या बोलेंगे उसको, उसका टाइप अलग है। अगर तुमको उसको कंट्रोल, पोल्यूशन कंट्रोल में यूज करना है, तो उसका वैरायटी आपको ग्रो करना पड़ेगा, ठीक है। रबर वाला है आपको आगे की, रबर जो मतलब डिकम्पोज कर सकता है, उस बैक्टीरिया का नाम क्या है, वो इसी चैप्टर में आगे रहेगा, उसके बारे में हम बाद में बात करेंगे। तो इसमें इस दोनों, इसमें दीज आर द डेफिनेशन। हाउ विल यू डिफाइन अप्लाइड माइक्रोबायोलॉजी? अप्लाइड माइक्रोबायोलॉजी इज अ स्टडी और ब्रांच ऑफ साइंस विच डील्स विद द स्टडी ऑफ molecular biology, applied genetics, protein and study of enzyme which are related to prokaryotic and eukaryotic microbe। मतलब तुमने सेंटेंस भी लिख दिया, और इस टाइप का अगर चार्ट आता है तो उसमें भी मैं लिख सकती हूँ, ठीक है। दिस इज द डेफिनेशन ऑफ इंडस्ट्रियल माइक्रोबायोलॉजी। इंडस्ट्रियल माइक्रोबायोलॉजी इज अ ब्रांच ऑफ बायोलॉजी और वॉट एवर कमर्शियल यूज ऑफ माइक्रोब इज स्टडीड देयर विद इकोनॉमिक, सोशल एंड एनवायरमेंट रिलेटेड प्रोसेस एंड प्रोडक्ट। ये दो तरह से होगा या दो स्टेप्स में होगा इंडस्ट्रियल माइक्रोबायोलॉजी का स्टडी विद द हेल्प ऑफ फर्मेंटेशन प्रोसेस। इन दोनों स्टेप में हमें पढ़ना है बेसिकली इसको। एवरीवन अंडरस्टूड द इंट्रोडक्टरी पार्ट? नाउ वी विल शिफ्ट टू द प्रोडक्ट्स। प्रोडक्ट पे मूव करेंगे। आता प्रोडक्ट लिहिताना मी लिहायला सगळ्यांना वेळ देणार आहे, आता कोणीच हे लिहू नका, पण हे नक्की लिहायचं आहे, कारण जेव्हा तुम्ही चॅप्टर 7 वाचायला घेता, काय करू आणि किती करू, कुठलं करू समजत नाही। एवढं सिलेक्टेड जरी तुम्ही चॅप्टर 7 साठी करणार तरी तेवढं इनफ आहे, ज्यांना बेसिकली आत्ता हे परीक्षेला आहे। ज्यांना नाही त्यांनी नंतर ते लक्षात ठेवावं, ठीक आहे। आता इकडे लक्ष द्या बेटा, मी आता काय केलं आहे, आपलं आपण जे मिल्क, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे मिल्क इज द बेसिक व्हाट दैट मटेरियल ऑफ ऑल द प्रोडक्ट, है ना। बटर का, योगर्ट का, बोलू नका हर्षित, चीज का, प्रोबायोटिक्स का, केफिर। केफिर इज द खीर टाइप, ऐसे क्रीम टाइप रहता है, ये हम नहीं खाते, ये अरेबियन कंट्रीज में यूज होता है, थोड़ा स्वीटन रहता है। ये क्यों प्रोडक्ट करते हैं बेटा? सबको पता है मिल्क का जो शेल्फ लाइफ है वो कम है। शेल्फ लाइफ मतलब मिल्क ज़्यादा दिन बाहर अच्छा नहीं रह सकता,
तो अगर तुम्हें मिल्क यूज करना है तो फिर क्या करते हैं, इंडस्ट्रियली क्या करते हैं, उसको दूसरे प्रोडक्ट में क्या करते हैं बेटा, कन्वर्ट करते हैं। इससे क्या होगा, जो मिल्क प्रोडक्ट है वो आप ज्यादा दिन क्या कर सकते हो, यूज कर सकते हो, है ना। जैसे दूध नहीं रहता, लेकिन अगर आप दही लगा के रखते हैं तो वो दही ज्यादा दिन रहता है, जिसका हम वो कढ़ी वगैरह बाद में बना सकते हैं, ऐसे मम्मी करती है घर पे। तो दूध क्यों नहीं रखते फिर, क्योंकि दूध का कुछ ना कुछ लाईफ होता है। ते सारखं गरम करायला लागेल 2 वेळा दिवसातून, सारखं फ्रीजमध्ये ठेवायला लागेल, तेव्हा ते कुठे राहील। दही लावलं की दहीला 8 दिवस बघायची गरज नाही, ते आरामात राहतं, कारण ते खराब होत नाही, कारण ते ऑलरेडी ऍसिडिक झालेलं असतं ना, तर त्याच्यात बॅक्टेरिया ग्रो होत नाहीत। चांगले बॅक्टेरिया तर असतातच त्याच्यात, लॅक्टोबॅसिलस। आंबट होऊ शकतं, सर्दी खोकले होऊ शकतात, त्याची काळजी स्वतःच्या रिस्कवरती घ्यायची। अभी बटर, बटर सब लोग खाते हैं। योगर्ट म्हणजे मी सांगितलं तुम्हाला, इथे GH आहे हं एक। योगर्ट म्हणजे दही, फक्त तो थिक असतो, जो इंडस्ट्रियली आपण यूज करतो। चीज तो सबका पसंदीदा है एकदम। प्रोबायोटिक मतलब प्रोबायोटिक में लैक्टोबैसिलाई होते हैं। लैक्टोबैसिलाई आर हेल्पफुल टू डिस्ट्रॉय द कॉलोनीज ऑफ हार्मफुल बैक्टीरिया। हार्मफुल बैक्टीरिया का नाम क्या है बेटा, क्या है, क्लॉस्ट्रीडियम। क्लॉस्ट्रीडियम इज द नेम। नाउ अभी स्टेप बाय स्टेप हम देखते हैं। मला सांगा, सगळे प्रोडक्ट बनवताना तुम्हाला पाश्चरायझेशन माहिती आहे, जे आपण, ए बोलू नका का तुम्ही दोघी, पाश्चरायझेशन माहिती है, व्हाट इज पाश्चरायझेशन? हाँ, सडनली कूल करतात। जो भी ये अपने हम जो पैकेट वाला दूध लेते हैं ना, वी कॅन डिरेक्टली कंज्यूम इट। तुम्हाला माहिती आहे, ते तापवलं नाही तरी आपण पिऊ शकतो, पित नका जाऊ, पण पिऊ शकतो, कारण ते पाश्चराइज असतं, त्याच्यातले मायक्रो ऑर्गॅनिझम मारलेले असतात। ती प्रोसेसच त्याच्यासाठी असते की दूध एकीकडे पॅक होतंय, येतंय आपल्यापर्यंत, त्याला 3 दिवस लागतात, तर ते टँकमध्येच खराब होऊन गेलं असतं। त्यामुळे ते दूध पॅक करायच्या आधी काय करतात बेटा, त्याला पाश्चराइज करतात। तो व्हाट इज पाश्चराइजेशन? पाश्चराइजेशन मतलब 70 डिग्री पे, ध्यान से सुनो, 70 डिग्री पे दूध को गर्म करते, उबालते नहीं है, 70 डिग्री पे गर्म करते हैं, सडनली क्या करते हैं बेटा, उसको कूल करते हैं। इसकी वजह से जो माइक्रो ऑर्गेनिजम्स है, माइक्रोब्स है, वो मर जाते हैं, और उसको कहते हैं पाश्चराइज मिल्क। नाउ दिस मिल्क इज फ्री फ्रॉम माइक्रोब, डिजीज कॉजिंग है या जो भी है, समजलं। सगळे हे जे प्रोसेस करतात हे सगळे फर्मेंटेशननी होतं। म्हणजे मिल्कचं काय करतात बेटा, कुठंतरी फर्मेंटेशन करतात। फर्मेंटेशन म्हणजे थोडक्यात दुधाला ते खराबच करतोय आपण। ओके, अभी जो भी ये प्रोसेस है वो पाश्चरायझेशन के बाद होते, कारण बेसिक काय काळजी घेतली पाहिजे, त्या प्रोडक्टला काय पाहिजे बेटा, त्यांनी हार्म नाही झाला पाहिजे ना पुढे जे लोक कंझ्युम करणार आहेत त्याच्यात। तर सगळ्यात पहिले ही काळजी घेतली जाते की व्हायरस पण, तुम्हाला माहिती आहे का, व्हायरस पण बॅक्टेरियाला अटॅक करतात, त्याला बॅक्टेरियोफेज असं म्हणतात त्या व्हायरसला। जे व्हायरस बॅक्टेरियामध्ये पण डिजीज कॉज करू शकतात त्यांना काय म्हणतात, बॅक्टेरियोफेज। बैक्टीरियोफेज, ठीक है। तो बैक्टीरियोफेज वायरस रेजिस्टेंस बैक्टीरिया की जो वैरायटी है वो भी प्रोड्यूस की जाती है, क्योंकि अगर त्या बॅक्टेरियालाच व्हायरसचं इन्फेक्शन झालं तर ऑब्वियसली काय होणार आहे, ते सगळं परत खराब होईल। म्हणून ते स्ट्रेन, म्हणजे किती काळजी घेतलेली असते जेव्हाही फूड मटेरियल किंवा काय होतं हे जे काम चालू असतं। नाउ अभी यहाँ पे ध्यान दो, योगर्ट जो होता है बेटा, सबको पता है कि आई दही लावते म्हणजे आई विरजण, हा मराठीत शब्द वापरतो आपण, विरजण लावलं असं। विरजण मतलब वो क्या करते हैं, जो पुराना कर्ड रहता है उसका एक स्पूनफुल कर्ड जो है वो वार्म मिल्क में मिक्स करते, रात भर उसको अलाउड टू सेटल, एंड सुबह वो दही लग जाता है उसका, ठीक है। तो जो चम्मच में लेके मम्मी मिल्क में मिक्स करती है उसको इस लैंग्वेज में कहते हैं इनोक्यूलेंट। क्या कहते हैं उसको, इनोक्यूलेंट। म्हणजे मराठीत विरजन म्हणजे काय झालं, इनोक्यूलेंट। अभी इंडस्ट्रीज में क्या करते बेटा, वो इनोक्यूलेंट नहीं यूज करते, वो स्ट्रेन्स यूज करते, वो बैक्टीरिया यूज करते हैं मिल्क में डालने के लिए। कौन से वो जो बैक्टीरिया रहते हैं, एक रहता है स्ट्रेप्टोकोकस थर्मोफिलस, दूसरा रहता है लैक्टोबैसिलस डेल्ब्रूकी। ये दो बैक्टीरिया 1:1 प्रपोर्शन में लेके, मतलब उसका जो पॉपुलेशन है उसका 1:1 सेम रख के फिर मिल्क में क्या किया जाता है, उसको इंट्रोड्यूस किया जाता है।
ठीक है। तो इसमें से स्ट्रेप्टोकोकस है शायद वो एसिडिटी, मतलब वो जो थोडासा आंबट हे असतो, सोर जो सोर टेस्ट असतं ते देतो, आणि लॅक्टोबॅसिलाई नाही, लॅक्टोबॅसिलाई एसिडिटी देतो ऑब्वियसली, आणि स्ट्रेप्टोकोकस थोड़ा डेंसिटी देता है। डेंसिटी मतलब वो डेंस होता है ना, थोड़ा थिकर होता है। हम ये यूज नहीं कर सकते घर पे क्योंकि इंडस्ट्री में इसके स्ट्रेंस है। हम कहाँ पे रखेंगे ना स्ट्रेप्टोकोकस थर्मोफिलस घर पे, है ना। तो इंडस्ट्री में वो कॅरी करते, वो कॅरी होता है। आपल्याकडे काय जुनं दही असतं, नसलं तर एक 10 रुपयाचा डब्बा आणतो आपण आणि ते दही लावतो, कारण त्यात लॅक्टोबॅसिलाई असतं। ठीक आहे, एवढं कळलं। आता योगर्ट कसं बनवतात हे आपल्याला माहिती आहे, घरी वाम करते मिल्क और फिर स्ट्रेन 1:1 प्रपोर्शन में। आता तुम्हाला दही कसं लावतो याच्या प्रोसिजरवर मार्क नाही आहे, कारण हे सायन्स आहे। तर आपल्याला दही कसं लागतं त्याच्यापेक्षा कुठले कुठले मायक्रोब्स किंवा कुठले बॅक्टेरिया नावासकट तिथे यूज होतात, कुठल्या प्रपोर्शन मध्ये यूज होतात याला मार्क्स असणार आहे। म्हणजे योगर्ट म्हणलं की मेरे दिमाग में 2 बैक्टीरिया के नाम आने चाहिए, एक है स्ट्रेप्टोकोकस थर्मोफिलस और दूसरा है लैक्टोबैसिलस डेल्ब्रूकी। ठीक है, लैक्टोबैसिलस की वजह से एसिटाल्डिहाइड लाइक कंपाउंड फॉर्म होता है ड्यू टू लैक्टोबैसिलाई गिव्स टेस्ट टू द योगर्ट। योगर्ट का जो टेस्ट होता है वो किसकी वजह से होता है, लैक्टोबैसिलाई जो एसिटाल्डिहाइड प्रोड्यूस करता है। योगर्ट समझ लो, हाँ सोपा है। 2 बैक्टीरिया काय काय, रिपीट विथ मी, चलो, स्ट्रेप्टोकोकस थर्मोफिलस लैक्टोबैसिलस डेल्ब्रूकी। ठीक है, तो ये डेल्ब्रूकी का स्पेलिंग भी थोड़ा देख के रखो, बोलू ना करे। अभी चीज सबका जो पसंदीदा है चीज। अभी पहले ना बेटा क्या करते थे, कॅटल के एलिमेंटरी केनाल में, कॅटल म्हणजे कोण, काऊ किंवा बफेलो, यांच्या एलिमेंटरी केनाल म्हणजे त्यांच्या पोटामध्ये रेनेट नावाचं एन्झाईम असतं, ते पहिले रिमूव्ह करून चीज मध्ये काय करायचे, इंट्रोड्यूस करायचे। आता अजून एक जो हमने ऊपर फ्लो चार्ट टाइप निकाला था, मिल्क बीच में रख के आजू बाजू लिखा था, सारे जो फर्मेंटेशन है वो बैक्टीरिया से होते हैं सिवाय चीज के। चीज जो होता है प्रोड्यूस वो किसके वजह से होता है बेटा, फंगी की वजह से या फंगाई की वजह से। ठीक है, तो रेनेट इज द एंजाइम विच इज अर्लियर यूज टू प्रिपेयर द चीज। इसलिए चीज व्हेजिटेरियन आहे का नॉन व्हेजिटेरियन आहे याच्यासाठी लोक जे नॉन व्हेजिटेरियन खात नव्हते ते चीज खात नव्हते आधी, कारण की चीज हे आता आता रिसेंटली आलंय, पूर्वी चीज वगैरे काही प्रकारच नव्हते, पनीर म्हणजे खूप झालं। ठीक है, अभी इसके लिए 3 हमें अगेन माइक्रोब्स के नाम ध्यान में रखने बेटा, लैक्टोबैसिलस लैक्टिस, लैक्टोबैसिलस क्रीमोरिस, स्ट्रेप्टोकोकस थर्मोफिलस। आता हे 3 बॅक्टेरिया मी त्या मागे हां ठीक आहे असू दे। चीज, लॅक्टोबॅसिलस क्रीमोरिस, लॅक्टिस, लॅक्टोबॅसिलस क्रेमोरिस आणि स्ट्रेप्टोकोकस थर्मोफिलस। ठीक आहे, आता हे का सांगते, चीज आहे ना बेटा, आपण जे पनीर खातो, पनीर सगळेच जण खातात, त्याच्यावरती वाद आहे, तो पनीर केमिकल आहे का घरी बनवलेलं त्याच्यावरती, ते नंतर बोलू आपण। पनीर जो है ना, पनीर बनाने का बेसिक प्रोसेस किसी को पता है, अगर मम्मा ने घर पे पनीर कभी बनाया रहेगा, दुधामध्ये लिंबू पिळते किंवा विनेगर टाकते आई, त्याच्यानंतर काय होतं, सगळं फॅट वेगळं होतं आणि पाणी वेगळं होतं त्याचं। ठीक आहे, आणि मग जे फॅट आहे ते कापड्यामध्ये बांधतात आणि त्याच्यावरती वजन ठेवतात, तर ते पनीर होतं सकाळी, म्हणजे त्यातलं पाणी निघून जातं सगळं। ही एवढी बेसिक प्रोसेस आहे, हे फ्रेश पनीर आहे। खूप दिवस ठेवल्याच्या नंतर, घरी खराब होता पनीर, खूप दिवस ठेवल्याच्या नंतर त्या पर्टिक्युलर टेम्परेचर वरती काय होतं बेटा, फंगस इंट्रोड्यूस करतात, त्याच्यात मायक्रोब्स इंट्रोड्यूस करतात, फ्लेवर टाकतात, पिगमेंट टाकतात, आणि त्याच्यानंतर काय बनतं, ते चीज बनत असतं। चीज 3 प्रकारचं, कॉटेज चीज झालं ना, पनीर बनवून झालं ना आपलं, आता चीज बनवतं। हां, पहिले पनीरच बनवावं लागतं बेसिकली। पनीरला इंग्लिश मध्ये शब्द माहिती आहे काय आहे, कॉटेज चीज। कॉटेज चीज म्हणजे पनीर, तर हे फ्रेश असतं। ठीक है, पनीरला पण घरी मी तेच सांगितलं, पनीर बहुत दिन रखोगे ना, घर पे यूज नहीं किया तुमने तो याचं चीज बनेल नाही होणार तसं, कारण की आपल्या घरी तसे हे नाही ना, कंडिशन्स नाही आहे त्याला। पर्टिक्युलर तुम्हाला त्याच्यात परत मायक्रोब्स इंट्रोड्यूस करायला लागतात, पिगमेंट टाकायला लागतात, सॉल्ट टाकावं लागतं, चीज सॉल्टी असतं ना,
हां, तर ते मोझरेला चीज वगैरे असतं ना बेटा, ते थोडे दिवस ठेवलेलं असतं. ते चेदार चीज काय म्हणतात बघा ते, हां, तर ते असतं, ते 3 ते 12 महिने असतं. आणि एक पार्मेसन चीज असतं, ते 12 ते 18 महिने ठेवल्यानंतर बनतं. म्हणजे विचार करा तुम्ही, आपण काय खातो. ठीक आहे. हां हां, तेवढं घाण. हां, खात. बरं, जाऊ दे, चीज वरती नंतर बोलू आपण. इकडे लक्ष द्या चला. लैक्टोबैसिलस लैक्टिस, लैक्टोबैसिलस क्रेमोरिस, लैक्टोबैसिलस थर्मोफिलस, ये क्या करते हैं? इम्पार्ट सोरनेस टू द मिल्क. एंजाइम जो है, इसमें याद क्या रखना है, एंजाइम जो रेनेट है, पहले ये किससे निकाला जाता था बेटा? किससे निकाला जाता था? एलिमेंटरी कैनाल ऑफ केटल पिनक. अभी क्या करते हैं? प्रोटीएज जो फंगी से बनता है या फंगस से बनता है, तो वेजिटेरियन चीज जिससे बनता है या जो ही हम चीज खाते हैं उसमें फंगी का जो एंजाइम है वो यूज किया जाता है. अंडरस्टूड? हाँ, आता हे तुम्हाला विचारतात अर्लियर कुठला एन्झाइम यूज करत होते, नंतर कुठला यूज करत होते. अर्लियर रेनेट इज यूज फ्रॉम द एलिमेंटरी कैनल ऑफ कैटल, एंड रिसेंटली जो हम अभी खा रहे हैं चीज, तो वो उसमें क्या यूज होता है बेटा? प्रोटीएज, जो विच इज ऑप्टेन फ्रॉम फंगी. आता प्रोसेस तुम्हाला ना बेटा याच्यामध्ये ऑड वन आउट ला येतं. अभी ये सब किया, मैंने बताया ना आपको कि वो जो पानी लाइक मटेरियल होता है वो सेपरेट किया जाता है, उसको वे बोलते हैं, WHEY. जो पानी निकलता है ना दूध वाला, तो वो उसको वे बोलते हैं. तो वो अलग किया जाता है, और फिर जो फॅट का कंटेंट रहता है उसको ही क्या करते हैं? कॉम्प्रेस करते हैं. चीज कसं असतं सगळ्यांना माहिती आहे, घट्ट असतं खूप. कटिंग करते हैं, देन वॉशिंग करते हैं, रबिंग करते हैं, सॉल्टिंग करते हैं, देन मिक्सिंग विद एसेंशियल फ्लेवर, पिगमेंट, वेरियस टाइप ऑफ माइक्रोब्स आर एडेड. इसकी वजह से वो इतने दिन क्या रहता है, फिर अच्छा रहता है. आया समज में? आता याच्यात काय महत्वाचं आहे, परत काय आहे महत्वाचं, याचे आहे मायक्रोब्सची नावं. चलो रिपीट, वरती गेले, कोणी सांगू शकेल काय काय लिहिलं होतं? लॅक्टोबॅसिलस लॅक्टिस, हां हां, लैक्टोबैसिलस क्रेमोरिस आणि स्ट्रेप्टोकोकस थर्मोफिलस. स्ट्रेप्टोकोकस थर्मोफिलस एक बार और आया था, किस में आया था बेटा? योगर्ट में आया था. मतलब इन 2 प्रोडक्ट वी आर यूजिंग स्ट्रेप्टोकोकस थर्मोफिलस व्हाइल प्रिपेयरिंग द योगर्ट अँड व्हाइल प्रिपेयरिंग द चीज. समजलं? त्याच्यानंतर 3 लॅक्टोबॅसिलस बघितले, लॅक्टोबॅसिलस डेल्ब्रुकी, लॅक्टोबॅसिलस लॅक्टिस, लॅक्टोबॅसिलस क्रेमोरिस. हे 3 बघितले आपण लॅक्टोबॅसिलसचे. कळलंय का एवढं? नक्की? आता प्रोबायोटिक्स. प्रोबायोटिक्स म्हणजे काय? परत तेच, प्रोबायोटिक्स का खायचे? प्रोबायोटिक म्हणजे सगळ्यात घरी जे प्रोबायोटिक्स असतात ते ताकात असतात, बटर मिल्क म्हणतो किंवा दही म्हणतो ना, त्याच्यात प्रोबायोटिक्स असतात. तो व्हाट आर प्रोबायोटिक्स? प्रोबायोटिक्स में क्या होता है बेटा? प्रोबायोटिक्स में गुड बैक्टीरियाज आर देयर, दे विल किल द हार्मफुल बैक्टीरिया. हार्मफुल बैक्टीरिया का नाम क्या है? क्लॉस्ट्रिडियम. आता इकडे परत नावं आले बघा. लॅक्टोबॅसिलस ॲसिडोफिलस, लॅक्टोबॅसिलस केसी, बिफिडोबॅक्टेरियम बिफिडम. हे कशात यूज होणार आहे बेटा? टू प्रिपेअर द प्रोबायोटिक. आता एक इकडे लक्ष द्या. लॅक्टोबॅसिलस ॲसिडोफिलस, लॅक्टोबॅसिलस केसी, बिफिडोबॅक्टेरियम बिफिडम. आता मला परत एकदा थोडंसं शांततेत रिवाइज करून सांगा, लॅक्टोबॅसिलसचं आपण काय काय पाहिलं? लॅक्टोबॅसिलस डेल्ब्रुकी, लॅक्टोबॅसिलस लॅक्टिस, लॅक्टोबॅसिलस क्रेमोरिस, लॅक्टोबॅसिलस ॲसिडोफिलस, लॅक्टोबॅसिलस केसी. किती झाले? 4 का 5? 5. म्हणजे फक्त लॅक्टोबॅसिलस सेम आहे, बाकीचे यांचं हे सगळं आडनाव किंवा नाव जे काय असेल ते चेंज झालं. आडनाव सेम आहे, नावं चेंज झाली असं म्हणूया आपण. ठीक है, बट ये सभी एक ही प्रोडक्ट में हमने देखे क्या बेटा? नहीं. तो जब भी ऑड वन आउट आता है तो फक्त तो स्ट्रेप्टोकोकस दिसतोय, वेगळा आडनावाचा आहे म्हणून मी त्याला उचलून बाहेर काढला, तर ऑड वन आउटचे मार्क गेले. समजलं? म्हणजे लॅक्टोबॅसिलस लॅक्टिस. आता तुम्ही जर नीट बघितलं याला, हे बघा इथं, लॅक्टोबॅसिलस लॅक्टिस, लॅक्टोबॅसिलस क्रेमोरिस, स्ट्रेप्टोकोकस थर्मोफिलस, आणि मी समजा तिसरा दिला लॅक्टोबॅसिलस ॲसिडोफिलस. डोकं एवढंच चालतं ना यांचे सगळ्यांचे, लॅक्टोबॅसिलस वेगळा काय आहे? स्ट्रेप्टोकोकस. काढला त्याला बाहेर, गेला मार्क.
ठेवायचं उलट स्ट्रेप्टोकोकसला. रिझन काय लिहिणार तुम्ही? चीज प्रिपरेशन मध्ये काय यूज होतात? हे 3 यूज होतात. लॅक्टोबॅसिलस ऍसिडोफिलस किंवा लॅक्टोबॅसिलस केसी असेल, लॅक्टोबॅसिलस दुसरा कोणता असेल तो यूज होत नाही. डेलब्रुकी असेल तर. आलं लक्षात? मग हे असं एवढं साधं डोकं नाही वापरायचं का याचं आडनाव सारखं नाही म्हणून याला काढ रे बाहेर, नको. उलट तो विचार आपण करायला पाहिजे की एवढं सोपं कसं देणार ना. लॅक्टोबॅसिलस त्यांनाही दिसतंय 3 सेम आणि चौथा तर कोणी पहिलीतला मुलगा पण वेगळं स्पेलिंग दिसलं तर आउट करेल त्याला. कळतंय? हे बेटा परीक्षेला प्रश्न येतात आणि मुलं इथे चुकतात. हे नक्की लक्षात ठेवा. हे लिहिण्यामागचं कारण हेच आहे. हे ऑड वन आउटला हा खूपदा विचारतात. अजून याच्यामध्ये हा प्रश्न विचारतो सॉल्टिंग कुकिंग वाला आणि आपल्याला रेफरन्स लागत नाही की हे अशा काय मेथड दिल्या वेड्यासारख्या, कटिंग, वॉशिंग, रबिंग, काहीच कळत नाही आपल्याला आउट काय करायचं आहे याच्यात. तर हे कटिंग, वॉशिंग, रबिंग, सॉल्टिंग आणि मध्येच कुकिंग लिहिलेलं असते. मग त्या कुकिंगला उचलून बाहेर ठेवायचं कारण की काय आन्सर लिहायचं परत. दीज आर द 3 स्टेप्स विच आर यूज इन चीज प्रोडक्शन अँड कुकिंग इज नॉट द प्रोसेस विच इज यूज इन चीज प्रोडक्शन. तेव्हा कुठे तो 1 मार्क मिळतो. म्हणजे मार्क मिळवायला अभ्यास करावाच लागणार आहे. आता प्रोबायोटिक्स मध्ये काय काय प्रोडक्ट आपण यूज करतो खूप आहेत पुस्तकात लिहिलेले. मी 2-3 लिहिले. स्पिरुलिना, खोलेरा आहे, ब्लू ग्रीन आल्गे आहे किंवा मॅपल सिरप आहे, डार्क चॉकलेट्स असं वगैरे काही याच्यामध्ये प्रोबायोटिक्स असतात जे गुड बॅक्टेरिया मेंटेन करतात आपल्या शरीरातले. एव्हरीवन गॉट इट? हां, परत एकदा पटकन आपण ना फक्त याचे नावं रिवाइज करूया. प्रोबायोटिक आहे तर प्रोबायोटिक पासून स्टार्ट करू. चला, प्रोबायोटिक मध्ये कुठले 3 वापरलेत बेटा? लॅक्टोबॅसिलस ऍसिडोफिलस, लॅक्टोबॅसिलस केसी, बिफिडोबॅक्टेरियम बिफिडम. ठीक आहे. त्याच्यानंतर चीज प्रोडक्शन पण दिसतं इथं आपल्याला. लॅक्टोबॅसिलस लॅक्टिस, क्रेमोरिस, लॅक्टोबॅसिलस थर्मोफिलस. त्याच्यानंतर डेलब्रुकी आणि स्ट्रेप्टोकोकस थर्मोफिलस. हे स्ट्रेप्टोकोकस थर्मोफिलस आणि लॅक्टोबॅसिलस डेलब्रुकी. आता मी याच्यात तुम्हाला 2-3 प्रश्न सांगितले. रेनेट, प्रोटीएस, ऑड वन आउटचा एक सांगितला. त्याच्यानंतर 2 ऑड वन आउटचे सांगितले. जो बेस थे एक माइक्रोस पे और दूसरा था प्रोसेस पे. ठीक है. और ये इनके नाम जो है चीज कैसे प्रोड्यूस करते हैं, प्रोडक्ट करते हैं, वो भी पूछते हैं. अभी यहाँ पे ध्यान दो. ब्रेड जो होता है बेटा, ब्रेड सबको पता है. ब्रेड हम घर पे भी बनाते हैं तो ईस्ट यूज करना पड़ता है ब्रेड बनाने के लिए. तो जो बेकरी में ब्रेड बनता है उसके लिए ईस्ट यूज किया जाता है. व्हाट इज द नेम ऑफ दैट ईस्ट? सॅक्रोमायसिस सिरिविसी. आता हा ईस्ट आहे. बाकीचे सगळे काय होते मगापासनचे? बॅक्टेरिया होते. आता हा काय बेटा? ईस्ट आहे. सॅकॅरोमायसिस सिरिविसी हा ईस्ट यूज केला जातो. याला म्हणतात बेकर्स ईस्ट. याला काय म्हणतात लिहिलंय मी वरती. याला काय म्हणतात? बेकर्स ईस्ट. जो बेकरी में ईस्ट यूज किया जाता है उसको कहते हैं बेकर्स ईस्ट. वो क्या करते हैं? ऑब्वियसली फर्मेंटेशन करता है. मतलब जो भी बैटर रहेगा जिससे आप ब्रेड बना रहे हो उसका फर्मेंटेशन करेगा. फर्मेंटेशन करेगा मतलब उसका ये जो बाय क्या बोलेंगे इसको, प्रोडक्ट क्या मिलेंगे आपको? CO2 एंड इथेनॉल. CO2 की मदद से वो क्या करेगा? जो डो है वो क्या होगा बेटा? राइज होगा और आपको वो स्पॉन्जी ब्रेड मिलेगा या जो भी है. ठीक है. जे पण आपण पाव किंवा ब्रेड जे काही आहे. ठीक आहे. आता हे विचारतात आपल्याला विनेगर म्हणजे काय? सगळ्यांच्या घरी बऱ्यापैकी विनेगर असतं. तेच ते पनीर साठी जे दूध नासवतं म्हणतो आपण, त्याच्यात विनेगर किंवा लिंबू काही पण चालतं टाकलेलं. विनेगर क्या होता है बेटा? 4% एसिटिक ऍसिड. मतलब 4 ml ऍसिटिक ऍसिड आणि त्याच्यात बाकीचं रिमेनिंग काय असतं? पाणी असतं. दैट इज कॉल्ड एज 4% एसिटिक एसिड इज विनेगर. विनेगर कभी अगर आप टेस्ट करके देखोगे तो बहुत ज़्यादा ये खट्टा होता है, सार होता है टेस्ट में. 4% असून एवढा आंबट असतं हे, तर आपण त्याचं जे ओरिजिनल असेल ते नाहीच यूज करत ते.
ॲसेटिक ॲसिड इज द वीक ॲसिड, बोलू नका. फर्मेंटेशन ऑफ कार्बन कंपाउंड, ईस्ट से करते उससे इथेनॉल प्रोड्यूस होता है. देन माइक्रोबियल डिग्रेडेशन मतलब एसेटोबैक्टर, यहाँ पे और दो नाम आ गए देखो बैक्टेरिया के, ॲसेटोबॅक्टर आणि ग्लुकॅनोबॅक्टर. याच्यामुळे ॲसेटिक ॲसिड प्रोड्यूस होतं आणि ब्लिचिंग या प्रोसेस ही पोटॅशियम फेरोसायनाइड टाकतात, मग SO2 आणि विनेगर बनतं. म्हणजे विनेगर, आपण आता काय शिकलो, ब्रेड कसं बनवायचं, विनेगर कसं बनवायचं. तर याच्यात बेसिकली तुमचं लक्ष सगळं काय आपण मायक्रोब्स यूज करतोय त्याच्याकडे असलं पाहिजे. तर ॲसेटोबॅक्टर आणि ग्लुकॅनोबॅक्टर विच आर द बॅक्टेरियाज यूज इन प्रोडक्शन ऑफ ब्रेड. शुभंकर इकडे लक्ष दे. त्याच्यानंतर ब्रेडमध्ये जो ईस्ट वापरतात तो कुठला सांगितला मी, सॅकॅरोमायसिस सेरिविसी. आठवणी घरी जाऊन या सगळ्याचे नावं लिहून बघा, स्पेलिंग लिहून बघा, कारण इंट्रोडक्शन टू मायक्रोबायोलॉजी मध्ये हे फार महत्वाचं आहे. इसके बाद सोया सॉस, सोया सॉस भी फर्मेंटेशन से ही बनता है. फर्मेंटेशन इथे लक्ष द्या, आता फंगस फर्मेंटेशन करणार आहे. डेअरी प्रोडक्ट मध्ये फर्मेंटेशन कोणी केलं होतं, लॅक्टोबॅसिलस ने किया था. बेकरी इंडस्ट्री में फर्मेंटेशन किसने किया था, ईस्ट ने किया था. आणि सोया सॉस बनवताना फर्मेंटेशन कोण करणार आहे बेटा, कोण करणार आहे, फंगस करणार आहे, ज्याचं नाव आहे एस्परजिलस ओरिझी. आता हे जे असं आहे आयडेंटिफाय करायला येतं म्हणून मी याच्यात घेतलंय. पेपरमध्ये येतं की आइडेंटिफाई करो उसको और उसका नाम बताओ, इसलिए फिर से एक बार याद दिला देती हूँ. आपके टेक्स्ट बुक में जितने भी पिक्चर है, इमेजेस है, उसका मतलब आपको समझना चाहिए, उसका नाम आपको पता होना चाहिए काय आहे. काहीतरी आपण पहिल्यांदाच बघतोय असे एक्सप्रेशन नाही द्यायचे. दिस इज एस्परजिलस ओरिझी. आता बघत असाल एखाद्या वेळी, जो सोया सॉस बनाने के लिए बेटा फ्लोर यूज करते हैं, म्हणजे पीठ किंवा वीट किंवा राईसचं जे पीठ यूज करतो आपण, वीट किंवा राईसचं जे पीठ यूज करतो ते फर्मेंटेशन करण्यासाठी काय वापरतात, फंगस वापरतात, ज्याचं नाव आहे एस्परजिलस ओरिझी. आलं एवढं लक्षात. हां, सगळ्यात शेवटी आपण परत सगळं रिवाइज करू. आता अजून एकदा, फ्रूट है ये कैफिया अरेबिका, माइक्रोब यूज होता है इसमें लैक्टोबैसिलस ब्रीविस. आता अजून लॅक्टोबॅसिलसचं 6वं नाव आलं, जे कॅफिया अरेबिका मध्ये जे नेम ऑफ बेवरेज काय आहे, कॉफी बनवण्यासाठी वापरतात. किंवा कॉफीचे जे हे बघा, सेपरेटिंग सीड्स फ्रॉम द फ्रूट, सगळ्यांना माहिती आहे कॉफीचे बीन्स असतात, ते फ्रूट मधनं सेपरेट करण्यासाठी मायक्रोब यूज होतं आणि त्या फळाचं नाव आहे, दिस इज अ सायंटिफिक नेम, कैफिया अरेबिका. देन थियोब्रोमा कैकोआ, हाँ, तो ये माइक्रोब यूज होते हैं. ये आपको पूछा जाता है बेटा, हा टेबल असाच्या असा येतो, काही इथं फिल इन द ब्लँक असतात आणि काही दिलेलं असतात आणि तुम्हाला ते ऑब्विसली फिल करावं लागतं. ठीक आहे, एवढं कळलं. आता याच्यात नाव दिलं आहे, फ्रूट दिलं आहे, मायक्रोबचं नाव दिलं आहे, रोल ऑफ मायक्रोब दिलं आहे, नेम ऑफ बेवरेज पण दिलेलं आहे. ठीक आहे, तर हे आपण असंच्या असं, हे बघा सॅकॅरोमायसिस सिरिविसी इथे 2दा यूज केला आहे, कारण की हा इथेनॉल प्रोड्यूस करतो. आणि हे जे वाईन किंवा सायडर, जे ॲपल सायडर विनेगर वगैरे जे आपण म्हणतो ते बनवण्यासाठी, हे बघा ॲपल मायक्रोब, सॅक्रोमायसिस, सॅकॅरोमायसिस सेरिविसी, फर्मेंटेशन ऑफ जूस, दिस इज ऑल्सो फर्मेंटेशन ऑफ जूस. यहाँ पे वाइन बेवरेज बनेगा और यहाँ पे ॲपल सायडर विनेगर, तुम्ही ऐकलं असेल ॲपल सायडर विनेगर वगैरे. ठीक आहे, हे काही दिले आहे बेटा, कोकोआ सीड किंवा फ्रूट अँड सीड्स ऑफ कॉफी अँड सॅकॅरोमायसिस सिरिविसी, हे ईस्ट आहे, हे फ्रूट्स आहेत कॉफीचे, आणि हे कोकोआ सीड आहे जे कोको पावडर वगैरे बनवतात ना ते आहे हे. हां, चॉकलेट फ्लेवर वाला. आता तुम्हाला ना बेटा एक प्रश्न येतो, दीज आर द मायक्रोबियल एन्झाईम. तर इन्स्टेड ऑफ यूजिंग केमिकल एन्झाईम, मायक्रोबियल एन्झाईम्स आर यूज. तर काय यूज करतात असा प्रश्न येतो. हिंदवी इकडे लक्ष द्या. तो मायक्रोबियल एन्झाईम, बेसिकली व्हॉट आर एन्झाईम, एन्झाईम काय असतात बेटा, बायो कॅटॅलिस्ट असतात. एन्झाईम काय असतात, बायो कॅटॅलिस्ट. व्हॉट इज मीन बाय मायक्रोबियल एन्झाईम,
हां, बायो कॅटलिस्ट म्हणजे कॅटलिस्ट माहिती आहे? हां, बरोबर. मग तसे आपल्या आपल्या शरीरामध्ये आपले जे डाइजेशन होता है या जो भी प्रोसेस होते हैं उसके लिए अपनी बॉडी क्या करती है, एंजाइम सिक्रीट करती है. लक्ष द्याल का इकडे तर बोलते मी. तो एंजाइम क्या होते हैं? बेसिकली एंजाइम्स आर द कैटलिस्ट, बट जो हमारे बॉडी ने प्रिपेअर किए हैं खुद उसको क्या कहते हैं? एंजाइम. तर कॅटॅलिस्ट म्हणजे काय असतं? विच इन्क्रीजेस द रेट ऑफ द रिॲक्शन. रेट ऑफ रिॲक्शन म्हणजे स्पीड ऑफ द रिॲक्शन जो इन्क्रीज करेल. तर आपली बॉडी डायजेशन करण्यासाठी काही एन्झाईम सिक्रीट करत असते, जसं पॅनक्रिया काही देतं, काही लिव्हर इंट्रोड्यूस करत असतं आपल्या फूडमध्ये आणि मग ते काय म्हणू आपण त्याला, डायजेशन होत असतं. ठीक आहे. तर बायो कॅटॅलिस्ट म्हणजे काय बेटा? कॅटॅलिस्ट म्हणजे तुम्ही केमिकल यूज करणार. ठीक आहे. तर केमिकल न यूज करता तुम्ही काय करणार? असे मायक्रोब्स यूज करणार, ती जी प्रोसेस आहे ती काय करणार? ते फास्ट करते. आणि एका प्रकारचा मायक्रोब एका प्रकारच्या स्पेसिफिक प्रोसेसमध्येच तो काय असू शकतो, त्यालाच काय करू शकतो? तो स्पीड अप करू शकतो. म्हणून रिसेंटली अभी जब भी इतना बड़े इंडस्ट्री में आपको यूज करना है, तुम्हाला लक्षात येत असेल हे सगळे आपण प्रोडक्ट्स आपण रोज बघतो दुकानांमध्ये किंवा हे म्हणजे एवढी इंडस्ट्री आहे याची. तर याच्यामध्ये जब भी उनको स्पीड अप करना है रिएक्शन, तो इंस्टेड ऑफ केमिकल सब्सटेंस वो क्या यूज करते हैं बेटा? ये माइक्रोब्स यूज करते. समजतंय? समजलं बायो कॅटॅलिस्ट म्हणजे काय? म्हणजे कॅटॅलिस्ट म्हणजे कॅटॅलिस्ट इज द टर्म विच इंक्रीजेस द स्पीड ऑफ द रिएक्शन. तो यहाँ पे केमिकल नहीं यूज करेंगे हम, यहाँ पे क्या यूज करेंगे? माइक्रोब्स यूज करने वाले. तो विच टाइप ऑफ माइक्रोब्स? आता एवढं लक्षात ठेवायची गरज नाही. ऑक्सिडो रिडक्टेज, ट्रान्सफरेज, हायड्रोलेज, लायजेस, आयसोमरेज, लायगेजेस, दीज आर द सम नेम ऑफ मायक्रोबियल एन्झाईम. तुम्हाला 3 मार्कांचा प्रश्न येतो हा. ज्यांना कोणाला 7वा धडा आहे त्यांनी हे मार्क करून ठेवा, हे परीक्षेला येणार तुम्हाला. मी जेवढे सांगितलं त्याच्यातले चान्सेस आहेतच की इंस्टेड ऑफ यूजिंग केमिकल एन्झाइम बाय क्या बोलते इसको, माइक्रोबियल एन्झाइम्स आर यूज इन द इंडस्ट्री. ठीक है. आता इकडे लक्ष द्या. व्हाट आर द रीजन्स? रीजन्स क्या है इसके? कुठलाही कॅटॅलिस्ट ऍक्टिवेट व्हायला एक टेम्परेचर द्यायला लागते, एक पीएच द्यायला लागते, एक प्रेशर द्यायला लागतं, तेव्हाच तो कॅटॅलिस्ट काय होऊ शकतो बेटा? ऍक्टिवेट होऊ शकतो. इथे लक्ष नाही आहे तुमचं. ये वाले माइक्रोबियल एंजाइम है, लो टेम्परेचर पे, पीएच पे, प्रेशर पे क्या कर सकते हैं? एक्टिव होते हैं. इसकी वजह से क्या नहीं होगा? जो एनर्जी आपका लॉस हो रहा है टू केमिकल कैटलिस्ट को एक्टिवेट करने के लिए, वो क्या होगा बेटा? सेव होगा. जब भी आप इस टाइप का आंसर लिखते हो तो दोनों टाइप से लिखना है आपको. उसका क्या बोलेंगे, उसका एडवांटेज क्या है और वो क्या नहीं होने दे रहा है, ये दोनों भी लिखना है. मी इथे तुम्हाला दिसत असेल हे काही वेगळ्या कलरने लिहिलं आणि हे वेगळ्या कलरने लिहिलंय. म्हणजे हे दोन्ही पॉइंट कव्हर व्हायला पाहिजे. म्हणजे मायक्रोबियल एन्झाइम कॅन बी ऍक्टिव्ह ॲट लो टेम्परेचर, पीएच अँड प्रेशर, अँड ड्यू टू विच मच एनर्जी सेव्ड. ठीक आहे. हा झाला पहिला पॉइंट. इथे तुम्हाला 1 मार्क मिळेल. दुसरा, एन्झाइम्स कॅरी आउट स्पेसिफिक प्रोसेस. हे जे एन्झाईम असतात ती स्पेसिफिक प्रोसेसच कॅरी आउट करतात. म्हणजे तुम्हाला बाय प्रॉडक्ट कमी मिळतात आणि बाय प्रॉडक्ट कमी मिळाले तर प्युरिफिकेशनचा खर्च वाचतो. म्हणजे मला जर पाहिजे ते मिळालं तर मला प्युरिफाय करायची गरज नाही ना. पण जेव्हा केमिकल आपण कॅटॅलिस्ट यूज करतो तेव्हा काय होतं? मला ए प्रॉडक्ट पाहिजे आहे समजा, तर मला त्याच्यासोबत बी पण मिळतो, सी पण मिळतो. मग ए बी सी एकत्र मिळतात. मग काय करेल? मला ए पाहिजे ना, मग मी त्याच्यापासून सेपरेट करत बसेल ते बी आणि सी पासून. म्हणजे प्युरिफिकेशन वाढलं त्याचं. मग जर तुम्ही मायक्रोबियल एन्झाइम यूज केले तर काय होणार आहे बेटा? प्युरिफिकेशन एक्सपेन्सेस काय होणार आहे तुमचे? मिनिमाइज होणार. कारण की एन्झाइम्स कॅरी आउट अ स्पेसिफिक प्रोसेस, हैव अननेसेसरी बाय प्रोडक्ट आर नॉट फॉर्म. जो अननेसेसरी है वो फॉर्म ही नहीं होगा क्योंकि वो स्पेसिफिक है. उसको जो करना है जिस वही वो करेगा. तो आपको ए चाहिए, ए ही मिलेगा, बी और सी नहीं मिलेगा. तो प्यूरिफिकेशन भी आपका क्या होगा? जो एक्सपेंसेस उस पर जाता है वो कम हो जाएगा. एंजाइम कैन बी रीयूज.
केमिकल जो कैटालिस होता है वो यूज नहीं कर सकते, ये जो एंजाइम होते हैं वो क्या कर सकते हैं, माइक्रोबियल एंजाइम आप यूज कर सकते हो। हेंस एंजाइम्स कैसे होते हैं, इको फ्रेंडली होते हैं, क्योंकि ये कोई भी पोल्यूशन नहीं कर रहे हैं और जो भी ज्यादा का एक्सपेंसेस आपका जा रहा है वो क्या कर रहे हैं, कम कर रहे हैं। इसलिए रिसेंटली माइक्रोबियल एंजाइम्स आर यूज इन इंडस्ट्री इंस्टेड ऑफ केमिकल एंजाइम। इसका ये आंसर है। ठीक आहे, दिस इज फर्स्ट पॉइंट, सेकंड पॉइंट, थर्ड पॉइंट अँड दीज आर द एक्झाम्पल. एवढे नाही लक्षात राहिले चालणार आहे, पण 2-3 तरी आपल्याला 2 ॲटलिस्ट तरी एक्झाम्पल लिहिता आले पाहिजे जर माइक्रोबियल एंजाइम म्हणजे काय विचार. माइक्रोबियल एंजाइम्स आर द बायो कैटालिस्ट, इतना लिख के आप छोड़ सकते हो और बाद में फिर ये आपको सब लिखना पड़ेगा. आ रहा है समझ में? याच्यात पुढे बघूया. ठीक है, अभी चलो फिर से रीड द बैक्टीरिया नेम इन योगर्ट प्रोडक्शन. यस, स्ट्रेप्टोकोकस, थर्मोफिलस, लैक्टोबैसिलस, डेलब्रूकी. देन चीज में लैक्टोबैसिलस लैक्टिस, लैक्टोबैसिलस क्रेमोरिस, स्ट्रेप्टोकोकस, थर्मोफिलस. उसके बाद प्रोबायोटिक्स में लैक्टोबैसिलस एसिडोफिलस, लैक्टोबैसिलस केसी, बिफिडोबैक्टेरियम बिफिडम. ठीक है, विच एंजाइम इज यूज अर्लियर टू प्रोड्यूस और प्रोडक्शन ऑफ चीज, रेनेड. नाउअडेज क्या यूज करते हैं, प्रोटीएज. ठीक है, देन व्हाट इज द फंक्शन ऑफ एस्परजिलस ओरिजी. एस्परजिलस ओरिजी क्या करता है, ऐसे आ सकता है, आइडेंटिफाई द इमेज एंड एक्सप्लेन द फंक्शन ऑफ इट. तो एस्परजिलस ओरिजी इज द नेम ऑफ द इमेज. और एस्परजिलस ओरिजी क्या करता है, फर्मेंटेशन ऑफ व्हीट और राइस एंड सोयाबीन टू प्रिपेयर द सोया सॉस. ठीक है, देन यहाँ पे कौन से 2 बैक्टीरिया यूज किए बेटा हमने, एसेटोबैक्टर, ग्लूकेनोबैक्टर. किसमें, विनेगर के प्रोडक्शन में. ब्रेड के प्रोडक्शन में कौन से नाम का यीस्ट यूज होता है, सैकेरोमाइसिस सेरिविसी. अभी अभी मैं और पूछ रही हूँ, सैकेरोमाइसिस सेरिविसी और एक टेबल में था अभी थोड़ी देर पहले, मतलब नेक्स्ट पेज पे कौन से इसमें था, बरोबर. बेवरेज मध्ये वाईन आणि सायडर प्रिपेअर करताना सॅकॅरोमायसिस सेरिविसी 2दा रिपीट झालं. एक फर्मेंटेशन ऑफ जूस, फर्मेंटेशन ऑफ जूस करता है. ग्रेप्स लिखा है इधर और इधर लिखा है एप्पल. ठीक है, ग्रेप्स एंड एप्पल. ईस्ट इज यूज इज सैकरोमाइसिस सेरिविसी. सैकरोमाइसिस सेरिविसी, व्हाट इज द फंक्शन, फर्मेंटेशन ऑफ जूस, फर्मेंटेशन ऑफ जूस. व्हाट आर द प्रोडक्ट, वाईन अँड सायडर. इतकं जर सिरियसली बघितलं ते तर हा लेसन नक्कीच कठीण नाही आहे. काही मुलांचे मुलींचे चेहरे असे आहे की काय बोलतात आहे तुम्ही काय माहिती. आत्ता 2 मिनिटापूर्वी मी इथेच त्या याच्यामध्ये दाखवलं होतं तुम्हाला. ठीक आहे, आपण लिहून घेऊ बेटा थोडं.